सांगली पलूस तालुक्यातील रामानंद नगर या ठिकाणावरील 60 ते 70 वर्षापासून राहणाऱ्या नागरिकांना कोणतीही पूर्वकल्पना न देता घरे प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आली। त्याच्या निषेधार्थ आज पलूस ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत लोटांगण मोर्चा दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला। नागरिकांचे पुनर्वसन करा असे संतप्त नागरिकांनी मागणी यावेळी केली आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्षे पूर्ण झाले, पण पलूस येथील रामानंद नगर येथे जे काही लोक मागासवर्गीय भटकी समाजाचे राहतात त्यांना अजून सुद्धा स्वातंत्र्य मिळालं नसल्याचे दिसून येत आहे। तेथील प्रशासनाने आणि रेल्वे खात्याने रेल्वे शासनाने त्यांची घडं उद्ध्वस्त केली। आज आमचं हे 14 ते 15 दिवस झालं आंदोलन चालू आहे, पण संबंधित लोक याकडे दुर्लक्ष करत आहेत, म्हणून कलेक्टरांचं नाव दिशाभूल करत आहेत। म्हणून आम्ही आज लोटांगण घेत कालपासून पलूसमधून हे आंदोलन चालू केलेलं आहे आणि या आंदोलनाचा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जात आहे। संबंधित आंदोलनाला जर तिने न्याय दिला नाही तर आम्ही दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी व रामानंद नगर येथील पीडित झोपडपट्टीदार आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो।